पितृदोष 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 आपण नेहमी ऐकतो आणि घाबरतोय. घाबरण्यासारखीच गोष्ट आहे. घाबरण्यापेक्षा त्याच्यावरती पितरांप्रती आपण नेहमीच कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञ म्हणजे त्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे. कारण की बघा, त्यांनी जे काही त्यांच्याकडनं जे काही प्रयत्न आहेत ते केलेले असतात, ते आपले पूर्वज आहेत. तुम्ही कधीच तुमच्या पूर्वजांपासून वेगळे होऊ शकत नाही, तुमच्या पितरांपासून वेगळे होऊ शकत नाही. त्यांचा तुम्ही अविभाज्य भाग आहात. त्यामुळे तुम्ही जे काही आज खाताय, कमवताय, त्यांचं नाव लावताय, तर त्याचं आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचं जर का आता फ्रँचायझी घेतात, आता अमृततुल्य चहाच्या फ्रँचायझी आहेत, साड्यांच्या असतात, नादब्रह्म इडलीचे आहेत, जसं म्हणजे प्रत्येक हॉटेलची असते, तसंच ही फ्रँचायझीच चालवताय ना तुम्ही. तुमचं नाव, तुम्ही तुमच्या पूर्वजांचं तुम्ही नाव चालवत, तर फ्रँचायझीचे रिटर्न्स तर तुम्हाला द्यायलाच लागतात. त्यांना दर महिन्यात तुमचं जे काही ठरलेलं आहे ते द्यावं लागतं. तसंच पूर्वजांचं सुद्धा आपण देणेकरीच असतो, हे लक्षात ठेवा. मी आत्ताच्या भाषेत समजायला सोपं जावं म्हणून सांगितलं तुम्हाला फ्रँचायझी. तर पितृदोष असा असतो, जर का तो तुम्हाला असेल तर नोकरीमध्ये अचानक कुठल्याही प्रकारची बाधा येणं, लग्न जर का ठरलं असेल तर लग्न अचानक मोडणं, साखरपुडा मोडतो, लग्न मोडतं, लग्न काही वेळेला जमतच नाही, जमलं तर घटस्फोटावरती पण जातं. पितृदोषामुळे ह्यातलं काहीही होऊ शकतं. त्याचप्रमाणे म्हणजे घटस्फोटापर्यंतचा जाऊ शकतो. दाम्पत्य जीवनामध्ये सतत भांडणं, सतत वाद, त्याच्यानंतर संतती सुख एकतर मिळत नाही. जर संतती जन्माला आली तर ती काहीतरी व्यंग घेऊन जन्माला येते. मग त्याचं तुम्हाला सदैव सतत आयुष्यभर करावं लागतं. कारण का, तर तुम्ही त्या पितरांच्या ऋणामध्ये आहात. जोपर्यंत तुमचा पितृदोष तुम्ही त्यातून निघत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे सगळे भोग वाटायला येतात. मंदबुद्धी, विकलांग अशा प्रकारची मुलं जन्माला येतात. जर का पितृदोषाचं अजून काही ना काही कारणाने वडिलांबरोबर मुलाची सतत भांडणं होतात, हा सुद्धा एक पितृदोषाचाच प्रकार म्हणू शकते. घरातील सदस्य सदैव आजारी, कोणी ना कोणी सतत आजारी, हा पण एक प्रकार आहे. आणि अचानक दुर्घटनेमध्ये अपघात, त्या अपघातामध्ये कुणाचा तरी मृत्यू होणं, ह्या गोष्टी पितृदोषामुळे होतात. तर पितृदोष असेल तर त्याचे वेळेत शांतता करावी.